राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मागासवर्गीय विभागातून कोल्हापूर जिल्हा कागल तालुका बाचणी गावचा प्रज्ञावंत विद्याधर देशमुख हा मागासवर्गीय विभागात राज्यात प्रथम आला आहे। कोल्हापुरातील महाराष्ट्र स्कूलमध्ये प्राथमिक तर उच्च शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले। जयसिंगपूर येथील जे मगदूम कॉलेजमधून मेकॅनिक इंजिनियर पदवी संपादन केली। त्याचे वडील विद्याधर देशमुख सेवानिवृत्त आहेत तर आई गृहिणी आहेत। त्याच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। बाचणीच्या वैभवशाली परंपरेमध्ये आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे विद्याधर देशमुख यांच्या मुलग्यानं प्रज्ञावंत जे PSI या पदावरती गरुड झेप घेतलेली आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये प्रथम आला, त्याच्याबद्दल पहिल्यांदा गावच्या वतीनं मी त्याचं हार्दिक असं अभिनंदन करतो। प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने जे अभ्यासातील आपली जी चिकाटी होती ती दाखवली। गावामध्ये बघायला गेलं तर प्रज्ञावंत हा इतका अभ्यासामध्ये म्हणजे हे व्हायचा की किती वेळ अभ्यास करतोय किंवा काय करतोय। शेजारी आणि आम्ही जर राहत असला शेजारी आम्हाला माहीत नाही, तरी पण तो एवढ्या मोठ्या पदावरती जो गेला आणि त्याचा गावातील आणि परिसरातील मुलांनी त्याचा आदर्श घेऊन अशाच मोठ्या पदावरती काम करावं किंवा त्यांची निवड व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्या आईवडिलांचे, त्यांच्या विशेषतः बहिणींचं आणि त्याचं स्वतः म्हणजे यासाठी जे कष्ट केलं किंवा त्यांना जे घरच्यांनी सपोर्ट दिला त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो। एवढ्यावरच न थांबता त्यांची पुढेही पदोन्नती व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यात शुभेच्छा देतो। स्वप्न असं होतं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचं राहणीमान जरी उंच असेल, वर्तन सुसंस्कार जर आमचे चांगले असतील, परंतु आम्ही तसं गरीबच आहे। असं काय श्रीमंत असं कोट्यावधी किंवा असं लखपती असं नाही आहे, पण राहणीमानामुळे लोकांना वाटतं की यांच्याकडे जास्त पैसा असेल वगैरे, श्रीमंत असं लोकांचं म्हणणं आहे, पण तसं काही नाही आहे। अगदी गरीब परिस्थितीतून आम्ही मुलाला एक क्लास 1 ऑफिसर शासकीय सेवेमध्ये करण्याचं माझं एक स्वप्न होतं, ते आज माझं पूर्ण झालेलं आहे। आणि त्यानंसुद्धा आपल्याला बाबा आपल्या परिस्थिती गरीब आहे या उद्देशाने कुठल्याही प्रकारचं क्लासेस, महागडे क्लासेस न लावता की ऑनलाईन क्लासेस घेऊन त्याचे नोट्स काढून लायब्ररीमध्ये 5-10 तास असं रात्रंदिवस अभ्यास करून त्यानं ते संपादन केल्याबद्दल आणि ह्या लोकांनीसुद्धा त्यांना आपले त्याचं सत्कार वगैरे बऱ्याच लोकांनी जयसिंगपूरमध्ये मिरवणूक काढली, बाचणी माझ्या गावामध्ये मिरवणूक काढली, बऱ्याच लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। त्या सर्वांचा मी आभारी आहे। आणि या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलचा सुद्धा मी ऋणी आहे की त्यांनी या ठिकाणी माझ्या मुलाचं या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेत, त्याबद्दल धन्यवाद। आमच्या तालुक्याच्या, आमच्या भागाचा आणि बाचणी गावचं नाव रोशन करणारा अशी खूप अशी सुंदर अशी गरुड झेप घेतलेली आहे। पहिल्याच प्रयत्नात PSI होणं एवढं खायची गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही, पण त्याने दाखवून दिलं आपल्या भागातील सर्व तरुणांना की विद्यार्थ्यांनी जर मनात घेतलं आणि त्या पद्धतीनं अभ्यासासाठी, शिक्षणासाठी आपला वेळ दिला, जिद्द आणि चिकाटी आणि परिश्रम याच्या जोरावर आपण पहिल्यासुद्धा प्रयत्नामध्ये यश कसं मिळू शकतो आहे याचं एक उत्तम उदाहरण त्यानं नवोचित विद्यार्थ्यांसाठी समोर ठेवलेलं आहे। त्यासाठी त्याचे आईवडील यांचंही मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आपल्या मुलाला जे व्हायचं आहे ते होण्यासाठी जे जे काय लागेल ते सर्वपूर्ण असं पुरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये SC प्रवर्गातून पहिला येणं हा आमच्यासाठी खूप मोठा असा अभिमानाचा विषय आहे। खूप चांगलं सुंदर यश कमवलंयस। इथून पुढच्या तुझ्या जो भावी काळ आहे त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा। तुला पदोन्नतीनं तू DSP पर्यंत जावास अशी आमच्या सर्वांची सदिच्छा आहे। खरं तर तू माझा भाचा आहेस आणि त्या नात्यानेही तुला मी शुभेच्छा देतोय, एक बौद्ध बांधव म्हणून शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा तुझं मनापासून कौतुक करून मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध। माझी ओळख करून देतोय। 2024च्या एक्झाममध्ये PSI पोस्टसाठी मी SC प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला आलेलो आहे आणि ऑल महाराष्ट्र रँक माझी 105 आहे। खरं सांगायचं झालं तर मला महिन्याला घरातून पैसे येत होते आणि पैसे हे महिन्याला पुरवण्यासाठी मला असं ठिकाण निवडायचं होतं की या ठिकाणावर मेसचा खर्च कमी होईल, क्लासचा खर्च कमी होईल आणि राहण्याचा खर्च देखील कमी होईल। त्यामुळे मी जयसिंगपूर ठिकाण निवडलं
कारण का माझं इंजिनिअरिंग तिथं झालं होतं आणि त्या ठिकाणी मेस आणि रेंट हा कमी होता. पुण्यात अकॅडमीला जाऊन पैसे खर्च करण्याइतके आपल्याकडे पैसे नाहीत हे मी ओळखलं होतं आणि मिनिमम खर्चामध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं येईल यासाठी मी जयसिंगपूर ठिकाण निवडून वडिलांना एक 4 ते 5 हजार रुपये महिन्याला द्या अशी विनंती केली आणि माझ्या कष्टाचं चीज झालं. आईवडिलांचा सपोर्ट असेल, गावकऱ्यांचा सपोर्ट असेल, माझे मित्रपरिवार असतील, शाळेतील शिक्षक वर्ग असेल, या सर्वांचं सहाय्य मला लाभलं आणि अशीच मी भरारी घेत आपल्या तालुक्याचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव रोशन करीन असं मी व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. समजलं की आपल्या बासनी परिसरातील एक आपलं होतकूर असं पहिल्या प्रयत्नात PSI पदी जाणं म्हणजे खरंच तरुणासाठी एक आदर्श असं काम आहे आणि त्याचं बघून एवढं समाधान वाटलं. आणि आम्हाला बासनी पंचकृषीतले जे माजी सैनिक असतील त्यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे. आमची आजी माझी पतसंस्था जी गारगोटीमध्ये मेन शाखा आहे तिची आमची इथं बासनीमध्ये एक शाखा आहे. मेन शाखा जी मेन ब्रांच आहे गारगोटीमध्ये तिची शाखा बासनीमध्ये आहे. त्यांच्या वतीनं मला चेअरमन साहेबांनी सांगितलं की मुलाचं संस्थेमध्ये येऊन कौतुक करावं, परंतु आजचा एक कार्यक्रम बघून मी इथंच आता त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो आपल्या बासनी परिसर. खरंच एक बासनी परिसरातील युवकासाठी एक चांगलं मार्गदर्शन म्हणजे चांगलं जे काय म्हणतोय ते ना आपण चांगलं जे यश आहे कसं यश मिळतं आहे स्टुडंट बासनीच्या ह्याच्या हालाकीच्या परिस्थिती असून दे किंवा कसलंही आपले जे 5,000चं उदाहरण दिलं. आजकाल आमच्या पोरांचा खर्च 5,000चे उदाहरण दिलं ना, खरंच माझं आता अंगावर माझ्या काटा आलेला की 5,000 असा मुलगा करू शकतो आहे. मी म्हणतो हे कलेक्टर बनायच्या लायकीचं आहे, परंतु ह्याच्यावर न थांबता पुढं कलेक्टरसाठी प्रयत्न करू, UPSC मार्फत आणि काय करतं ते नक्कीच प्रयत्न करेल. हे अशी माझी सगळ्या आपल्या बासनी पंचकृषी सैनिकांच्या वतीनं मी त्यांना पुढच्या शुभेच्छासाठी वाटचाल देतो कारण आजच्या याचं कौतुक करण्यासाठी लाख त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबवतो.